गोट्याकडे का अजून हॉटेल उघडेल दिसत नाही कडे. गोट्या हो हो सावकार आले ते काय काय तुला आपल्याला बागबीग आहे का नाही? किती वाजले किती रे? का हो सावकार हॉटेल का उघडायचंय का वाजी? उघडायचं गे उशीर झालता रात्री झोपायला. अरे असा जर धंदा केला तर ते पत्रा तर राहील का रे त्याच्यावर? नाही बरोबर झाली चुकवायस या की गावात हॉटेल पदाय म्हणलं जावं त्याच्या चहा बी प्यावं तर इथं तुझं अजून हॉटेलच उघडलं नाही. हाय हाय या या काय खरं नाही काही. उघडतो उघडतो या उघडतो उघड लवकर. हो हो असा धंदा जर केला तर पोटाला पोटभर खायचं. इतका येडापणा असतो काय? या या काय यायला काही काय का ही काय खरं आहे का? अरे अजून ती आपल्याला हात मारला नाही कुठंच कशात काय नाही. या वयातलं का तुझं असं धंदा म्हणलं कसं व्हायचं? हाय मारतो मार हो मारतो मारतो वाटपणाला का काय चाललंय तुझं? सावकार आल्या लय खैर काढतो बाबा वाईट आहे सावकार. असं असतं का धंदा करायचा म्हणलं तुला काळजी घेतली पाहिजे. नाही ना तेवढं आहे स्वच्छता आहे तर सगळं आहे. आता का तुझं काहीच ना अजून कशातच काय नाही म्हणलं कशी स्वच्छता तुझी राहील? कवा आता इथनं मोहर कवा तू धंदा करायचा? करायचं गिऱ्हाईक गेल्यावर नाही नाही कुठं जाते गिऱ्हाईक नाही कुठं जात. अरे आता उशिरा गिऱ्हाईक मिळतं का सांग बरं? सकाळ सकाळ नाश्ता पाणी लोक घेते चहा पाणी होते. तेवढा आहे मग आज जोडीदार दिसत नाही. कशात जोडीदारांचं डोकं खाल्लेलं का पुरं? का अरे मार्चेंटच करताय ती. होय. घरपट्टी भरा पाणीपट्टी भरा हे करा ते करा त्याचं तेच चाललंय. ती काय आता बाकी भरून आलं एवढ्यात. आला काय करायचं? सरपंच पहिल्यासारखं नाही राहिलेलं का? नाही ना हे आपल्याला माणसाला करायचं देतोय. लय ताण काढतय ती नाही त्या गोष्टी. बरं झालं मी पण अजून भरायचोय पण राहिले बरं हा तुझ्याकडे येणार आहे ती. मग येणार आहे मार्चेंट म्हणले की सुट्टी नाही कोणाला. नाही तेवढं आहे. उरक लवकर उरक. झालं अरे काम बंद जायचं काही येड्या काय तुझं काय मला कळाय मार्ग नाही. नाही काळजी घे का काळजी घे. धंदा करायला म्हणलं धंदा झाला पाहिजे रे. हो तेवढं आहे. हा त्याला का तू धंदा झाला हॉटेल खोलायचा तिथनं पुढं तुझी अगरबत्ती हे व्हायची कवान काय ती झालं काय लय काम आहे इकडे काम. सावकार आल्या ते सकाळी उशीर झाला त्यात. बरं झालं सरपंच आलं नाही काय नाही त्याने तर काय मला वाटतंय नावाची दिवंडीच उठावली असते. लय दिवसात येणं केलं सावकार. आता काय करतोय घरपट्टी पाणीपट्टी ओरावर आहे की. हो ना लय अवघडायला का गावगाड्याचं काय खरं नाही. तेवढा आहे पैसे देणाऱ्याच्या मागा लागते काय करायचं मग काय. काय गावात सरपंच लय दिवस झाला दिसलं नाही तू. काय तर पडलं असेल त्याच्या कामात कसं तरी. तेवढं आहे सारखं गावच्या उचापात्या घरातलं सगळ्या गोष्टी. दोन कप कुणाला आणले ते? तुम्हाला एक मला एक. खायले का गोटिया? अरे धंदा करायचं तुला थोडं तरी मॅनेज पाहिजे. थोडं लय राहिले नाही म्हणलं चव कशी आहे बघावे. चव मग त्यातच बघते ती का बाहेरून बघते ती वय चव? चालायचं आता एवढं तेवढं आता काय करणार. काय लगा खरं नाही लगा. तुला थोडं सांगतो मी तेवढं घे. बस खाली बस. घेतो बस. तू एक काम कर. धंदा कसा असतो सकाळ सकाळ लवकर उठायचं पूजा अर्चा करायची सगळं साफसफाई व्यवस्थित करायची. आपल्या धंद्याचं टायमिंग वेगळं आणि नोकरदारा टायमिंग वेगळं असतं रे. नोकरीचं कसं असतं त्यांचं बाबा 10 ते 5 ते त्यांचं टाइम. आपलं धंदावाल्याला कसं आहे 24 तास खडा पहारा. कधी गिरायक हे सांगू शकत नाही. गिरायक आलं की त्याची सेवा गिरायक आलं की त्याची सेवा तर धंदा आहे. 12 वाजता 10 वाजता 12 वाजता हॉटेल खोलायचा कसं गिरायक होणार सांग बरं? तेवढं आहे. गिरायक कधी सकाळ आणि संध्याकाळ. धंदा टाइम हॉटेल टायमिंग कसं आहे सकाळ सकाळ लोक चहा नाश्ता संध्याकाळी काय चहा नाश्ता काय पार्सली नेतील लोक. नाही बरोबर आहे. आणि ह्या टाइमला असं म्हणलं मग ते बरोबर नाही.
मलाकडे हे तुझी काय गोष्ट पटली नाही, तू काय का म्हणणार, तुला राग येईल माझ्या बोलण्याचा. नाही खरं रागाचं सांगतो तुला, रागाचं काय, राग सगळ्याला येत असतो. फायदा जर करायचा असेल तर अशा पद्धतीने केला तर फायदा होतो. नाही बरोबर आहे. मग लगा मी काय सांगतो ह्याच्यावर तुझं लक्षच नाही की. हाय 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 बोला की बोला काय आहे बोला. अरे मी अजून त्या गलासाला हात सुद्धा लावला नाही तर तुला काय ते गला संपवत आणलास. नाही म्हणलं क्वालिटी कशी आहे परत तुम्ही कशाची लगा क्वालिटी, तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच मी आडाकडे, तू काही म्हण, नाही नाही तुझी मनस्थिती काय बरोबर नाही. नाही बरोबर आहे धंदा करायचा म्हणजे डोकं शांत ठेवूनच धंदा केला पाहिजे. हो तेवढा आहे, अगदी खरं आहे. आता तुम्ही किती केलं तर गावचं चौकार आहे. अरे मला अनुभव आहे म्हणून मी तुला सांगतोय. एक आहे आपल्याला, आपण मिळून मिसळून आपण वावरतोय चार, पण मी काय सांगतो तुझं लक्षच नाही, तुझं ध्यान एक वेगळंच आहे. काय चाललंय काय नेमकं. नाही काय झालं, आता सकाळ सकाळी गर्दी असते, परत माणसाने शिव्या देण्याच्या अगोदरच आपण चव चाकलेली बरी असते. अरे होय की, पण सकाळ सकाळ आता टायमिंग झाले किती, आता कोण गिराक तर दिसतंय का, कोण आलेलं तर वाटतंय का आल्यासारखं. हा नाही तेवढं आहे. मग नाही येते ना हवा थोडं थोडं. कशाचं अरे उन्हाचं कोण येणार आहे, त्याच्या मागं परपंच कामाच्या मागं लागलेला आहे. टायमिंग गाठायचं, टायमिंगला फक्त महत्व द्यायचं. नाही बरोबर आहे. हा तू टायमिंगला महत्व दे, तुला जर कुठं कमी पडलं तर त्याला आम्ही जबाबदार घेतो, आम्ही सहकार्य करू शकतो ना तुला. नाही बरोबर आहे. घ्या की चहा घ्या की, चहा घेतो पण तुझं लक्ष नाही इकडे, तू वेगळंच काहीतरी. नाही नाही हाय पूर्णपणे लक्ष आहे. नाही हे पण ते काय द्या सरपंचांनी लय वैताग दिलाय माझ्या मागे. वैताग मार्चंट आहे रे, त्याला तरी काय म्हणायचंय. सारखं येतंय दारात आणि म्हणते घरपट्टी भरा आणि पानपट्टी भरा आणि हे भरा आणि ती भरा, हे असलेच लाते चाललेली. अहो सारखं सरपंच येतं या आणि मी दाराच्या मागे लपतो या. आता काय सांगायचं, रोज येतं या, हाका मारतय, कुठं गेला बाप आणि कुठं गेला गोट्या, आणि तेवढी घरपट्टी भरा, नाहीतर सांगतो मी. पण तू चिकाटीकडे सोडू नको. नाही चिकाटी नाही सोडत आहे. मग चालतंय, मी बोलतो मोकळ्या मनानं बोलतो. चालतंय एखादा तू आपलाय म्हणून बोलतो बरं का, खरं पाहिलं तर. पण धंद्यावर मला तू टाच दिसला पाहिजे. नाही दिसणार दिसणार. धंद्यावर जर कमी दिसला की मग मला ते सहन होत नाही. नाही नाही बरोबर आहे. हेतनं पुढे एक नंबर धंदा करणार तुम्ही, आल्या आल्या शटर उघडून ठेवणार, भलं नसणार का काय करायचं नसू दे, पण आपले चोख व्यवस्था झाली पाहिजे. हा तेवढं 100% करून ठेवणार. बरं येऊ का मग. हो हो चालतंय चालतंय या. घे काळजी घे. हो हो चालतंय. लक्ष देवाय चांगलं. हो हो हो. पुन्हा सांगायची वेळ आण नको. हो हो. बरं झालं सावकार गेलं, लय वैताग देत होत. आता शेवटी कसं आहे, आपला धंदा आहे म्हणल्यावर आपण पण विचार केला पाहिला धंद्या पाण्याचा चांगला. बघितलं पाहिला गिरायक व्यवस्थित. आता एवढं गुतावलेत पैसे म्हणल्यावर ते कुठेतरी निघालं पाहिला. चाललंय म्हणायचं आबा काम. यात्रेपर्यंत होतंय का? यात्रेपर्यंत काम होईल? तुम्ही सहकार्य केलं तर समजा ना, सहकार्य करायचं गावाचं काम आहे. होय तुकाराम, गावाचं आहे म्हणल्यावर समजानं सहकार्य केलं पाहिजे ना का. या तुकाराम लावलं काय? लावलं कसं आबा लावायचं आपलं काय, त्याला त्याच्यात काय असतंय तेव्हा. हा सावकार पुढे या थोडं. काय चाललंय सरपंच? काय आता हे आपल्या नाथाच्या मंदिराचा सभा मंडप चाललाय, आता यात्रा जवळ आली. तेवढं आहे, लय भारी काम चाललंय. यात्रेपर्यंत जेवढं होईल तेवढं आता हे ठेकेदार आहेत आबा. असं आहे होय. हा सोमा चव्हाण दोघांनी काम घेतलंय. आबाद म्हणलं काय विशेष नाही हो. विशेष नाही म्हणजे थोडं वेळ त्याला मागणं टचवणी केली पाहिजे. तुमचं काम तुम्ही केलं पाहिजे, सरपंच आहे तुम्ही म्हणल्यावर. नाही नाही तेवढं आहे. फेरफटका आहे आबा. काळजीपूर्वक काम करणार. मागणं टचिंग द्यायला एक नंबर आहे. तेवढं आहे. सरपंचाचं करून घ्यावं लागतं.
यात्रे पण जाणं चांगलंच आहे. कसं आहे गावगाडा आहे, यात्रा जवळ आली, शिवशिपीत झालं पाहिजे वातावरण समजा. सावली झाली हम्म. पब्लिक येणार भरपूर. यात्रेचा आपल्या सामान काय अडचण नाही आरतीला फक्त होईल ना? परत काय आरती हो, यात्रा बाहेरच असते यात्रा बाहेरच असते. सगळ्यांना आरतीला लोक ठीक आहे मग सावकार. काय नाही हो, ते तुमचं नेट होतं ते पाणीपट्टीचं घरपट्टी पाणीपट्टी भरून टाकली बर बर, नाही नाही ती वेळेवर केलंच पाहिजे. पट्टी पट्टी करून पट्टी बसायची बारी आली की तुमची अहो, मग आता वर्षाचे नको आपापलं काय भरतोय माणूस पण उली सुद्धा जमणार महिना अजून जायचा आहे पोरा 2 तारीख आज आली तर तुम्ही पट्टी पट्टी करायला नाही, मार्च एंड मुळे काय करावं लागतंय समजा ही पट्ट्या घरपट्ट्या होय की? काय असेल ते कोणाचं दाखलं येणं देणं की आता हे आले ते पुन्हा घरकुल आले ते म्हटल्यानंतर काम व्यवस्थित झालं पाहिजे. नाही, बरोबर आहे मग तुकाराम काय निवांत आहे माणसं. अरे का निवांत म्हणून कसं जमाना आता यात्रा आली जवळ. यात्रा आली की यात्रेचं ते कुस्त्याची तयारी बाकी तुमचं कार्यक्रम तुम्ही आम्ही कुस्त्याच्या ह्याच्यात. नाही यांनी तमाशाची तयारी केली ती आता सरपंचाची आहे पण सरपंचाने आमच्याकडे कुस्त्याचं दिलंय ना नियोजन. अव कॉन्ट्रॅक्टदार पाटील सरपंचाने तमाशा करायचा असतो कुस्त्याचा कार्यक्रम आमच्याकडे मग ती बघायचं आता पहिले आता पहिले कोण ठेवले तर काही का नाही. सावकार बोला की ही आबाचं कामच असलंय. नाही आबा बोलताना खरंच बोलतोय. करताना मात्र ते करतात आहे का नाही? आणि दुसऱ्यावर ढकल देते. नाही नाही ती पाटील आणि सरपंच तुम्ही म्हणताय पण आबाचं काम खट आहे बरं का सरपंच कसं आहे यात्रेचं नियोजन नाही काय काय कार्यक्रमाचं कार्यक्रम काय होणार ती नियमाप्रमाणे काय समजायचे ह्यानी पाडव्याला मिटिंग असते आपली. काय बदल मिटिंग मध्ये काय ठरेल ते ठरेल गावराड्यात. एकटा सरपंच काय मालक आहे का पाटील तरी मालक आहे का गावाच्या ह्यानेच होणार ही. बर आबा आता आपली हनुमान जयंतीला जत्रा असते. यात्रा जत्रा बरोबर आहे. पहिलं यात्रा होता आता सुशिक्षित झाले आपलं. बर ठीक आहे हा यात्रा तर त्या यात्रेचं नियोजन करण्यासाठी आपल्याला पाडव्याला आपली बैठक असते. त्या बैठकीत सर्वांनी उपस्थित राहायचं. अगदी हा होय म्हणजे काय होईल मी आलो नाही ती आलो नाही आम्हाला माहितीच नाही का असं होऊ नये हो. हा तर काय करा पारायण बी असते आपलं आणि स्टार्टिंग यात्रे पाडव्या दिवशी समजाने या असं आमचं म्हणणं आहे. यात्रेचा सगळं ठराव करून घेऊ. हा ठीक आहे हनुमान जयंतीला यात्रा. हनुमान जयंतीला आपली यात्रा फिक्स विषय संपला बरं बैठक बोलायची. हो चालेल. राम राम. आराम. चला उठा. सर कोणतं दिसतंय का काय सरपंच दिसतंय इथं गाड्या काम चाललंय बघून येतो काम कसं चाललंय ते. आईला एक किशोर येते का ह्यो का हाय का त्याला चाला येते का किशोर हा तुला किती वेळा सांगितलं लका दारू पिऊन आत यायचं नाही म्हणून. काय झालं? पवित्र पाळ की बाई थोडं तर मंदिराचं मग आहे की काय आहे की आबा दारू पिऊन नको. नको आपल्या मंदिरात दारू पिऊन येत नाही तुला माहित नाही का आता काय करायचं मग दारू पिऊन मंदिरात यायचं नाही. अरे आम्हाला बी आहे की आम्ही बी इच्छा आहे आमची दारू न पिता येणार. मग दारू पिऊन ह्यो आपल्या काय अरे म्हणते दारू एकाने कुठं पिलोय मी किशोर ऐक हा. की थोडं काय होतं एकाने आगावपणा केला का नाही मग लगे दुसरा म्हणणार का मग त्याला तुम्ही काय बोलला नाही मग आम्हाला कसं काय बोलताय. समजे आपण एकाच गावातले सरपंच. आपला देव आहे. सरपंच मी दारू कुठं पिलोय जाऊ दे मदिरा पिलोय मी हो मदिरा प्याला शंकराची मदिरा पिलोय बर बर हा दारू पिऊन मंदिरात मग- यायचं. चल बाहेर. हा चला चला चल 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 बम बम बोले बाहेर बाहेर कैलाश में क्या है मजा महफिल में आ जाओ हा चलो. दारू पिऊन यायचं नाही. बर सावकार बोला की ती काय बघू का घरपट्याचं काय असेल ती. आईला वैताग आला राव तुमचा सरपंच पट्टी 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 बसली राव बिन पोथराची कोणाची पट्टी
कोणाची काय कळायच मार्ग नाही सारखं पट्टी पट्टी किशोर. नळाची पट्टी काय तू उग लय मदिरा 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 करून उग फड फड करून उग सारखं राव तुम्हाला दुसरं पट्टीशिवाय दुसरं काय आठवतं का नाहीच काय पण माझं काम आहे ते अहो, केलं काम आहे म्हणून का त्याला पाहिजे काय मर्यादा आहे का नाही अहो, घरपट्ट्या पानपट्ट्या बरं आता काय म्हणणार तुम्ही? मार्चंट चला की तिकडे जाऊ गोट्याचे तिथं काय असेल ते कशाचा रेट गोट्या, बघू. काय करायचं जे- नळपट्टी कशीच नाही. गोट्या नाही नाही तसं पट्टी नाही आणायची आता गोट्या आता आणायच्या गोट्या म्हणजे बसणार नका. तुम्ही. लका ऊन लागतंय छत्री पुढे धर की वाईज ती गेट कोण उघडायचं ए गेट खोल कोण उघडायचंय किशा काय लका थोडी व्हायचा अक्कल ठेवी की बाय थोडी गेट खोल अवघड आहे. आम्हाला सांग गेट खोलायला आणि तू रा माग उभा छत्री चला. नीट छत्री धर हो का? आमच्यासाठी धरतोय का तुझ्यासाठी धरतोय हा हो काय नुसता खरं नाही सो- लका ह्याचं. बघू गोट्याचं घर आलंय. सावकार हा बोला की ही किशा व्यवस्थित असेल तर ठीक नाही तर याला हाकलून लावा काय खरं आहे नीट राव? धरतो की छत्री तुम्ही हा आम्हाला काय छत्रीच गरज नव्हती पण आलाय लगेच आम्हाला एवढं ऊन लागते म्हणून करायला ऊन नाही तर चाललंय. काठीनं नाही तर चप्पल हाणेल तुला आता चला गोट्याचं येतो. काय तुम्ही तुमचं मला हेच कळत नाही हम्म. त्या बघा चल जाबे नाव काका धरलंय की राहू दे सरपंच राहू दे हम्म, हाय का एकाला छत्री धरतून मला उघडा करतोय हम्म. काय ह्याचा कळायला मार्ग नाही बघा ती गोट्या कुठं आहे का आहे हम्म. बर सावकार हा बोला की बघू गोट्या आहे का बघू आता इथं त्याला आवाज दे अगोदर गोट्या गोठे कुठे गेला गोट्या आहे का किशोर तिथं छत्रीत बस आत्ताला काय आरती ठेवू ठेव तिथं. तिकडे त्याला बिघडल्यावर करता काही कशाला आणि साडेसाठी कोणाच ठाव सगळं तिकडे बस छत्र ठेव तिकडे गोट्याला काय तपास लागतो का? आहे का गोट्या लागेल की असेल की गोट्या बघू बघा आवाज एकदा द्या बरं आवाज म्हणलं होतं ते अहो, तू तिथं बस हम्म. मी एकदा आवाज दे त्याला ए गोट्या नाही सरपंच आवाज देते असं कुठं आवाज देते रे होय सरपंच हा. मी कानात सांगतो गोट्या कुठं येते आईला सरपंच हात देते. काय करत नाही का नीट सांगायचं काम करायचं माझ्या अंगावर पडल्यावर सांगाय आला त्याच्या कानात तुम्ही बोलवा अहो सरपंच तुम्हाला सांगू का हा. मी सकाळी आलो होतो हा. त्या टायमाला गोठ्याच मला बोलला हा. सारखं मला सरपंचानं वैतूक आणलाय मला रोजच म्हणलं सरपंच सारखंच घरी आहे हा. सरपंच आला आवाज आला म्हणा मी दाराच्या मागे दडून बसतोय दाराच्या मागे लपून बसतोय लपून म्हणलं बसतोय तो आणि म्हातारीला मोहर करतोय आपण आता घरात शिरूनच बघू की काय दावा काय त्याला करा, दाराच्या मागे लपलाय का तेवढं बघा हा. बघा बरोबर गावतो का नाही बघा तुम्हाला बरोबर गावणार आहे दाराच्या मागे लपल्याला खरं आहे ना पण तुम्ही म्हणलेला अहो, सकाळीच माझी ते चर्चा झाली हा. मलाच म्हणला ती सावकर सरपंचानं वैतूक आणलाय म्हणला सारखं पटीपटीच करतोय मग ती अहो, आताच आताच आहे का नाही बघा 101% बघा ती दाराच्या मागे झालेला आहे बघा हा दडून बसतोय तो गोट्या गोट्या कुठे गेला गोट्या हो? सावकार म्हणले मला गोट्या दाराच्या आड लपून बसतोय तो मला बघू द्याच त्याच्या आईला बाग तुला का वाव बिव कशाला मी एवढं म्हणते कशाला हा येते चल लका गोट्या तुला का लाज वाटाय पाहिजे आम्ही काय चोर आहे म्हणून आलो का काय रे हा? तुम्ही रोजच येताय तुम्ही आमच्यात रोज येत आहे म्हणजे काय आम्ही काय भीक मागा येतोय होय पानपट्टी भरायसाठी तुझ्या मागा लागलोय आम्ही गावाच आहे ए किशा रोज सरपंच येते दारात आमच्या हा येत अल्ला का बघ आता भराय नको पानपट्टी सावकार तुम्हाला मी म्हणलं का नाही हा की असाच करत आला आतापर्यंत सारखी पट्टीच करतोय काय कर पानपट्टी ना घरपट्टी आहे ती तुला भरावंच लागेल आणि गावाच आहे पैसा ते गावासाठी वापरत का सरपंच काय त्याच्या घरी नेते काय अहो नेतय का मी सरपंचाला काय म्हणलं एका दिवशी त्यांना म्हणलं घरकुल बसवा तर सरपंच म्हणलं माझ्या हातात आहे का काय मग आता काय करायचं ह्यांच्याच हातात आहे की सगळं अरे नसतं सरपंचाच्या हातात ही तसं कसं नसतं. वर्ण जन घरकुलासाठी प्रयत्न करू बरं का तो भाग वेगळा आहे
पण ती नियमितपणे मार्चंट म्हणलं का नाही की घरपट्टी पाणीपट्टी ही भरावीच लागते नियमानुसार. नियमानुसार भरू की, मी कुठं नाही म्हणलोय. आपण भरून टाकायचं मग बोलायचं रे. घरपट्टीचं नाव बसवा. याला ज्या टायमाला येते ते लोक आणि समजा त्या टायमाला व्यवस्थित माहिती दिली का नाही, मग तीच माहिती जाते. इथं ग्रामसेवक किंवा सरपंचाचा काय दोष नसतो इथं. त्याला सर्वे करावा लागतो की रे. सर्वे करायला आलते की घरी, त्यांना म्हणलं बसवा हे तर कोपऱ्यात सर्वे करताना समजा व्यवस्थित नावं द्यायची आपापले काय असेल पण ती ज्याला माहिती. 2-2 एकर रान आहे, त्यांच्या 4-4 एकर हातात रान काय आहे, आहे? त्यांना येतंय घर आणि आम्हाला काय येणार. येईल की मग काय आपल्याला दिलं पाहिजे. येईल आपल्याला तालुक्यात त्याची जावं काळजी करू लागतं. नको. तुला घरकुल मिळवण्याचा प्रयत्न आपण करू पण ती घरपट्टी पहिले भरून टाक. हा हे लय महत्वाचं. आम्ही त्या मुद्द्याला आलोया. त्याची तू बघ. ज्यावेळेस माझं घरकुल बसन आणि नोंद होईल त्यावेळेसच घरपट्टी भरणार. तवर मी घरपट्टी भरणार नाही. तुम्ही जावा आपलं तुमच्या मार्गाने. ही कायदा काय तुझ्या बापाच्या घरचा आहे का माझ्या बापाच्या घरचा आहे रे? आणि असलं तरी तुमच्या हातात आहे ना सगळं. अरे पानपट्टी वर्षाला भरली पाहिजे. नळपट्टी आणि घरपट्टी ते भरणार की. कुठला काढलाय? माझं- तुझं नाव बसल तवा बसल तवा. बसन नाही, मला आताच्या आता पाहिजे. घ्या वय आणा. सरपंच हा, तुमच्या हात जोडतो. हा. आपलं रोड सरळ धरा आणि निघा. माझे मी बघतो काय करायचं ते. म्हणजे पानपट्टी घरपट्टी भरणार नाही. नाही भरणार. कधीच कळायचं. नाही भरणार. तुम्ही काय जरी अरे बोलला, आम्ही काय तुझ्या दारात भीक मागाय आलोय काय व्हय? पण करा, काय पण करा, दुसरी पण- लावेल इकडून वादाडा काय येईल. पण- काय पण सावकार करा. ह्याच्याकडे बघाव. काय हा? पण करा. सोडा तुम्ही तर. सोडा तुम्ही. सरपंच मारू काय याला? तुला काय डोक्याचा बाग बेग आहे का नाही का? बाग म्हणजे ह्यांनी कानाखाली. तुला सांगायचं तू इकडे हो. नाही ह्यांनी कानाखाली मला काय लावायची गरज आहे का मला सांगा तुला बरं. सांगितलं तुला बोलता येतं ना. मग आता हे आणि मग गावाने ह्यांना निवडून गावचं दिलंय. प्रतिष्ठित आहे. ती काय त्यांच्यासाठी सांगायला आले का? त्यांच्यासाठी नाही. घरपट्टी पाणीपट्टी ही नियमानुसार भरलीच पाहिजे. मार्चंट आला त्यांनी काय केलं त्यांनी पाहिजे? माझ्यावर हात का उचलायचा मला सांगा फक्त. अरे झालं रागाची ती नाही, नाही. उचलत रागाच्या काय जिभेनं सुद्धा मग त्यांनी म्हणायचं कशाला मी ए, भरणार आई, नाही ले, म्हणून. ए, आय, पिढे. असं असतं वेगळं. आता मला सांग, आपण घरपट्टी भरली नाही, आबा रानात गेले तर त्यांना म्हणलं देतो, तवर ह्यांनी मला कानाखाली लावली. का होत असं का म्हण केलं तुम्ही? अहो मग तुम्ही निघा म्हणतो ह्यो सरपंच याच बाबतीत थांब नका माझी मी भरणार नाही आणि काय नाही. अहो तुम्ही आम्हाला म्हणायचं ही करायचं ती गेले ती रानात ही झाली ती आल्यावर द्यायला सांगते मी. बर ठीक आहे. काय झालं असेल तर आम्ही माफी मागतो तुमची. पण अशी गुरमीत बोलू नका म्हणू त्या पोराला. असू द्या पोर ठराय घ्यायचं समजून. बरं सावकार हा, चला मग. चला निघून. आता त्यांच्या त्या मावलेला किंमत देऊ आपण. काय? कशाला ह्या पोराच्या नादी जावा, लागायचं आणि काय जावा, जावा. करायचं. आता बघतो माझे मी काय करायचं ते. जावा चला जावा. सारखं पटी 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 करून याच्यात तर- निघ. आलाय वय इथं आमच्या दारातनं. हा? लगा माझ्या कानाखाली सरपंचाने लावली, मी पण दाखवतो काय आहे ती. निघा. लगा लय ह्यांची नाटकं झाली ती. आय काय रे कोयता कुठं आहे ग? हाय की रे कशाला कोयता पाहिजे तुला? काय नाही ते झाड ही वाढले ते वाईस तोडायचे ते. उन्हा तानात गप बसत जा. कुठे जाऊ नको बिऊ नको गप बस किंवा अगं बसाय मला सांग कुठं आहे कोयता ते. हाय इथं बघ इथं वस उन्हा तानात गप बसतील. भांडण बिंड काय करू जाऊ नकोस येड्यावानी. कुठं तरी भांडणं जा. कशाला करायचे ते? कोणाला एवढी मस्ती आली? उगा गप बसत जा. उगाच आपण गरीब लाकीनं राहायचं ती आहे ती मोठी माणसं. गप बसत जावायचं. नाही किती मोठी माणसं असू दे काय असू दे कशाला पण त्यांच्या नादी लागतोय. हा मग तीच आपलं गप बस उन्हात आणि तानात. नागपुरा केल्याशिवाय मित्र राहतोय. हा येड्यावानी करू नकोस. आज तर सरपंच राहतील नाहीतर मित्र राहील, पण नादच पुरा केल्याशिवाय मी पण सोडत नाही. काय त्याच्या आईची फजित अवघड आहे गडे. तुला का असा मार खाशील का नाही माझा की पुन्हा तुला आयुष्यात आठवून राहिली पाहिजे. इथं काय येडापणा करतोय. सरपंच माझा मार अजून कोणाला सोसला नाही. चला आता हा ना. चला चांगलाच मोकळा करून सोडणार नाही. सरपंच सरपंच ओ सरपंच ऐका ठीक आहे आलो सरपंच या सावकार. चला आलो. काय ह्याने डोकं खाल्लंय त्याच्या आईची फजित. कशाला माग आणलं? काय येण्याचं काम आहे का बघा तेव्हा. कधी बघेल तेव्हा हाय. काय त्याचं काय अवघडच काम आहे. बरं काय सावकार. काय नाही म्हणली यावं जाऊन सरपंचाकडे. बरं
हे उन्हाळा चालू झालाय, बर लेकर आले ते नातवंड. हा हा आयला म्हणलं सरपंचाकडे नारळायचं, म्हणलं नारळाचं पाणी शाळेत पाणी प्यायला म्हणलं बरं वाटतं पोराला. हो, शाळा आहे का? हा चला वरती जाऊ. हो, चला चला आता चला. काय झालं या? हा ती कपडे लगेच तेच म्हणणार होतो, तुम्ही काय अवतार लगेच कसं काय बदलला? आता रानातली काम करायला नको हा, शेतकरी म्हणलं आपलं काय- सारखं काय नाही, बरोबर. गावाच बघायचं नाही आपलं काय आहे का नाही नाही? नाही, बघितलं पाहिजे. एक तर आपलं देह आहे, हा, अगदी बरोबर. भावाचं भावाचं देवाचं खायचं नाही. नाही नाही, हे खरं आहे. हा. हा, चला सावकार सावकार हा, बोल की. कसं आहे हा मला काय सरपंच देणार नाही नारळ, बर मला बी 2-4 नारळ अगदी घ्या. तुला तू काळजी करू नको. हे भावाचं खाणं आपलं काय आहे. काय चला. नाही, सरळ चाल, सरळ चाल. हम्म, चालताना सरळ चाल, हम्म. नाही तर पडशील ती नारळ आहे तसंच. म्हणते, हा. सावकार हा बोला की. ही वांगे आहे अजित वांग हो किंवा का ते आहे पड्याला अंकुरच बर बर बर, त्या तिकडे केलंय बघा ती हिरवं वांग. असं आहे होय. हा हा, लय चांगला आहे. हा, बरं. पुन्हा कोबी आहे फ्लावर आहे होय की होय ही की. चुनू म्हणून केलं इथं. लय चांगला आहे. हा पण आता कसं आहे गावात होतंय लय लेबरचा थोडा प्रॉब्लेम आहे. होय की. बरं असं करा हा तुम्ही आता सावकार बोला की. किंवा का त्या नारळाची शिडी घ्या होय होय. आणि त्या शिडीनं मोठं 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 हो, बघून काढतो, नारळ काढतो. काय तुम्ही काढायची काढा. अहो तुम्ही मी काळजी करू नका. वांग्याची चिकित्सा करतो वाय थरा. बर बर बर, करा करा करा. हा हा काढतो आम्ही नारळ. अर्गी धडा, तुला लाज वाटते का? ए हो बालिया, हा तुझ्या बापानं अशी शिडी लावली होती का रे? हा तुझं काय भानच गेलेलं दिसतंय का? शिडी नीट लाव की. त्याच्या आईला दारू पिऊन झक मारत. शिडी अशी लावते की वय? वर शिडी अशी लावायची असते का? अशी शिडी लावायची मग चढायचं. मग कशी लावते? जास्त पालती लावते ती शिडी. त्याच्या आईला काय बना बिया वाढलं ती बिया वाढलं कोणा टोकऱ्याला व्हायचा नाही, बघायचं नुसतं. चढ चढ बघ. त्याच्या आईला हे काय, त्याच्या आईला हे ज्याने काय नारळ काढणं होणार नाही. आपलीच काशी करावं लागणार. कसं नारळ काढायचं आपल्या पद्धतीने आपण काढू. हे त्याच्या आईला नको ती 7:30 वरावर आली का कशाला? ये आमच्या बोखांडे बसायला. बरा आलायच. वांगी तर आता हे अजित अंकुर आहे. वांग्याला वांगे आले ते पण कसं होतं वाईट जोश भारी आहे. ह्याच्या पुन्हा एकदा डेलिकेटचा हात द्यावाच लागणार आहे. दुसरी गोष्ट आज सकाळी माझ्याकडून एक लय मोठी चूक झाली आहे. सरपंच जरी गावचा असलो तर काही काही गोष्टी थोड्या सांभाळूनच वागायला पाहिजे. विनाकारण त्या गोट्याला आपण सकाळी कानाखाली लावली. वाईट वाटलं आता खरं. चूक झाली माझ्याकडून. काय बी करून गोट्याच्या घरी जायचं. गोट्याच्या गाड्या माफी मारल्याशिवाय काय जमणार नाही. ती सावकाराला घेतो. किस्सा बी होता संग. आम्ही 2-3 जातो गोट्याच्या घरी आणि काय बी करून गड्या त्याची माफी मागतो. पाय धरतो पाहिजे तर. पण ही सरपंचाच्या हातनं काम चुकीचं झालंय असं गावाने पुन्हा बोलायला नाही पाहिजे. सरपंच दिसतोय वांगी तोडा आलाय. सावकार किशा लांब आहे ते, त्याच्यामुळं मला काही टेन्शन नाही. आज असं डोक्यात टाकतो ना कोयत. ह्या कोयत्यानं जर सरपंचा वार केलं तर जीव जाणार 100% मला माहित आहे. आणि त्याची 7.5 माझ्या मागं लागन. आयुष्यभर पिंजऱ्यातच राहायला लागन आणि त्या तुरुंगातच राहायला लागन. त्यापेक्षा नको त्या काठीनं मारतो. त्याचा माज पण उतरावतो. थोडाच कच्चा मारतो पण डोक्यात टोकऱ्यात टाकतो. वांगे तोडतोय काय? अयो 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 कोण हरामखोर येऊन गेला मागणं वार केलाय का? असं फुडणं का ये म्हणाव. त्याच्या आईला लावला असता घोडा. मग एवढं का माझं डोकं फोडले हरामखोरांना का? आय 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 आय
असा फुडणं वार करून दाखव, मागणं वार केला वेर लका. कोण होतं माधुरशेत कोण अयो चक्करल्यासारखं होतंय. ए सावकार आला काय हे कोण मारलं बघ. सरपंच मारलं लय मारलं काय झालं सरपंच. कोण हरामखोर आला मारलं माझ्या डोक्यात घातली डोक्यात. काय करू माहिती आहे का, आता दवाखाना गाठून पहिला दवाखाना गाठून काय बी करून त्या आधी ह्याची माफी मागायला जाऊ. कोणाची त्या गोट्याची. त्याला आपण मारलं नाही सकाळी. चुकी झाली बरं का किशोर थोडं चुकी झालंय. केस बीस करायची का? नाही काय करायचं काय नाही. चला 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 चला. आता सरपंचाच्या घरी कसं वातावरण आहे ते बघतो, नाहीतर इथनच मी आपलं कलाट करतो, घर गाव सोडून आपलं कुठेतरी जातो, आदूर ऐकतो सरपंचाचं. सरपंच पाणी घ्या थोडं. पाणी घेतो पण काय बी करायकडे दवाखान्यात चलाकडे लगेच जाऊ दवाखान्यात. तुम्ही काय काळजी करताय, तुम्हाला दवाखान्यात नेल्याशिवाय गाडी बोलावली ना. गाडी बोल लगेच पाणी तुम्ही घ्या. पाणी प्या तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला नीट करायचं काम. पाणी घ्या पाणी घ्या. मी फोन करतो लगेच. तुम्ही घ्या पाणी. फोन करा गाडीवर. हा लगेच दवाखान्यात फोन करतो की ऍम्ब्युलन्स बोलावतो डायरेक्ट. बघू आपण कोणी कोणी मारलंय ते बघ. त्याची काळजी करून त्याचं बरोबर पट्टी येईल तेव्हा येईल बरं का. गाडी आली की आपण जाऊ. सावकार एक काम करायचं अगोदर. सकाळी आपल्याकडून चूक झाली का ना, आपण गोट्याला मारलंय त्याच्याकडे आपल्याला थोडी तळतळ लागली, आपण मारायला नाही पाहिजे त्याला. ही बी म्हणणं तुमचं नाही. जाता जाता त्याची माफी मागू आणि मग आपलं दवाखान्यात जाऊ. अगदी सोनं पिवळा शब्द तुमच्या तोंडात नाही. चूक झाली तुम्ही मान्य केली. अगदी बरोबर आहे. मला पटलंय बरं का ती. एकच पण हे कुण्या मारलंय त्याची मात्र आपण पट्टीच बसवायची. सरपंचाला लागले फटसरनं गाडी येऊ द्या. येऊ द्या. हा लगेच क्विक मध्ये गाडी आली पाहिजे. जबर लागले. आता काय लागलं काय नंतर सांगतो तुम्हाला. गाडी फक्त येऊ द्या. जाऊ लगेच येऊ द्या. लगेच 5 मिनिटात गाडी आली पाहिजे. हा ठीक आहे ओके. चल तुम्ही काळजीच करू नका. वेदना लय होती ते. सरपंच जाऊन पायच धरतो. नव्हतं मारा पाहिजे ना. जातो पायच धरतो पहिलं. सरपंच कोण रे? माझ्याकडून लय मोठी चूक झाली. लय चूक झाली. काय झालं काय झालं? काठी मारली ह्यांचं. काय किशोर राहू दे. किशोर थांब. मरल थांब. किशोर थांब. उभा राहा. राहू द्या. नाही उभा राहा. ही लय चुकीचं केलंय त्यांनी. असं काय बी करा सुटलं काय होईल. तुला डोक्याचा थोडा तरी भाग पाहिजे होता ना का. अहो सकाळी तुम्ही माझ्या आई दाखता मला कानाखाली लावली, मारलं. पण त्यांचं कर्तव्य होतं. बरं असं तर माझी बी चूक झाली. तुला मारा नाही पाहिजे होता. तो रागाच्या झेडकीत मला मारलंच. मारलं. खरंच चूक झाली. खरं सावकार राग आला नाही पाहिजे. किशोर शांत. जीवानी सुद्धा असतं गेलं माणूस. जाऊ दे असू दे. आता जाऊ. बसावं लागलं असतं. तुझ्या आता घरी येऊन आम्ही माफी मागणार होतो तुझी लका. आम्हाला सुद्धा सण झाला नाही. मी इथंच होतो ऐकलं आणि मला लय खरंच हुंबाराटा फुटला की माझ्यासाठी सरपंचांनी एवढं केलं आणि मी त्यांच्या डोक्यात काठी घातली. बस किशोर बस. काय करतोय तू काय नाही. किशोर बस. पोलीस स्टेशन जाणार हाणू का तुला? किशोर झाले चोर. किशोर बस. बस असं करते ते का. रागाला थोडं कुठेतरी नियंत्रण ठेवलं पाहिजे. राग आणि भीक माग सोपं नाही. काय आहे सावकार, पहिली आपली चूक झाली. नाही त्या चुकीचं आपल्याला शासन मिळालं पण लय मोठं शासन दिलं तुम्ही आपल्याला. मान्य केलं. आम्हाला सुद्धा समाधान वाटलं. तवर तर ह्यो तयार झाला इथं लगेच. सरपंच चला दवाखान्यात नेतो. अरे नेचेल तू. आम्ही आता चाललोच होतो पण मोठं बंद केलं तो मला द्यायचा. राहू दे. सरपंच अरे मोठ्या मनात म्हणतोय म्हणल्या हे जे आलाय समजा असू दे. चला सावकार असू दे. काय खर्च बिर्च माझे बी करतो समजा असू दे. तुझा काय खर्च करायची गरज नाही तू. हा ठीक आहे. नमस्कार मित्रांनो.
माझ्याकडून सकाळी लय घनघोर चूक झाली. मी जर सरपंचाला ही जर बातमी दिली नसती गोट्या बाबतीत तर हा इतिहास घडलाच नसता. झाली चूक मी माझ्या पदरात घेतो आणि झाली चुकीसाठी मी यांची माफी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, दुसरा संदेश असा, राग ही माणसाचा लय मोठा शत्रू आहे. तर रागाच्या भरात जे काय कुणी काम करेल ते कधी जीवनात यश देत नाही. तर अशा रागाच्या भरात कुणी कुठलं कृत्य करू नका. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद मित्र.